ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ नवमोऽध्याय. विश्वरूपाचा वध, वृत्तासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषीकडे जाणे. श्री शुक्राचार्य म्हणतात, परीक्षिता, आम्ही असे ऐकले आहे की विश्वरूपाला 3 मस्तके होती. तो एकाच तोंडाने सोमरस, दुसऱ्याने मद्य आणि तिसऱ्याने अन्न ग्रहण करीत असे. त्वष्टा इत्यादी 12 आदित्य त्याचे वडील होते. म्हणून तो यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षात उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आहुती देत असे. त्याचबरोबर तो अप्रत्यक्षपणे असुरांना सुद्धा आहुती देत असे, कारण त्याची आई असुर कुलातील असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना यज्ञभाग देत असे. देवराज इंद्राने पाहिले की तो अशा रीतीने देवांचा अपराध आणि धर्माच्या आड लपून कपट करीत आहे. त्यामुळे इंद्र भयभीत झाला आणि रागारागाने त्याने त्याची 3ही मस्तके तोडली. विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक, सुरापान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे कवडा झाले. इंद्र ब्रह्महत्येचे ते पाप जरी दूर करू शकत होता, तरी त्याने त्याच्या ओंजळीने स्वीकार केला आणि 1 वर्षापर्यंत त्यातून सुटण्याचा काही उपाय केला नाही. त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप 4 भागात वाटून पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्रियांना दिले. तो 4था भाग स्वीकारताना पृथ्वीने त्याच्या बदल्यात हा वर मागून घेतला की जेथे कुठे खड्डा असेल तो योग्य वेळी आपोआप भरला जावा. तीच ब्रह्महत्या कुठे कुठे ओसाड जमिनीच्या रूपाने दृष्टीस पडते. दुसरा चतुर्थांश वृक्षांनी घेतला. त्याबदली त्यांनी हा वर मिळवला की एखादा भाग तोडला गेल्यानंतर तो पुन्हा भरून यावा. अजूनही त्यांच्या चिकाच्या रूपाने ब्रह्महत्या दृष्टीस पडते. नेहमी कामोत्पत्ती होण्याचा वर मिळवून स्त्रियांनी ब्रह्महत्येचा 3रा भाग स्वीकारला. त्यांची ब्रह्महत्या प्रत्येक महिन्यात रजस्रावाच्या रूपाने दृष्टीस पडते. उपयोग करीत राहिल्यानंतरही झरे इत्यादींच्या रूपाने वाढच व्हावी हा वर मिळवून पाण्याने ब्रह्महत्येचा 4था भाग स्वीकारला. फेस, बुडबुडे इत्यादी रूपांनी तीच ब्रह्महत्या पाण्यावर दृष्टीस पडते. म्हणून माणूस ते बाजूला सारून पाणी उपयोगात आणतो. विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पिता त्वष्टा, हे इंद्र शत्रू, तो मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक, या मंत्राने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागला. यज्ञ पूर्ण होताच अन्वहार्य पचन नावाच्या अग्नीतून एक मोठा भयानक पुरुष प्रगट झाला. तो सर्व लोकांचा नाश करण्यासाठी प्रलयकाळीन विकराळ काळच प्रगट झाला आहे असे वाटत होता. दररोज त्याचे शरीर सर्व बाजूंनी बाणा एवढे वाढत असे. तो जळालेल्या पहाडाप्रमाणे काळाकुट्ट होता. संध्याकाळच्या ढगाप्रमाणे त्याची कांती होती. त्याच्या डोक्यावरील केस आणि दाढी, मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल रंगाच्या, तसेच डोळे माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे प्रखर होते. 3 पात्यांचा चमकणारा त्रिशूळ घेऊन जेव्हा तो नाचत, ओरडत आणि उड्या मारीत असे, तेव्हा पृथ्वीचा थरकाप होऊन जाई आणि असे वाटत असे की त्या त्रिशूळावर त्याने अंतरिक्षाला झेलले आहे. तो वारंवार जांभई देत असे. त्यामुळे जेव्हा त्याचे गुहेसारखे खोल, विक्राळ दाढा असलेले प्रचंड तोंड उघडले जाई, तेव्हा असे वाटत असे की तो सर्व आकाश पिळून टाकेल, जिभेने सर्व नक्षत्रे चाटून घेईल आणि 3ही लोक गिळून टाकेल. त्याचे भयानक रूप पाहून सर्व लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. त्वष्ट्याच्या तमोगुणी मुलाने सर्व लोक व्यापले होते. म्हणून त्या पापी आणि अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव वृत्त असे पडले. मोठमोठे देव आपापल्या अनुयायांसह एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले आणि आपापल्या दिव्य शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर प्रहार करू लागले. परंतु वृत्तासुराने ती सर्व गिळून टाकले. तेव्हा चकित व निस्तित झालेले हे सर्वजण उदास झाले आणि एकाग्र चित्ताने आपल्या हृदयात विराजमान असलेल्या आदिपुरुष नारायणांची स्तुती करू लागले. देव म्हणाले, वायू, आकाश, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5 महाभूते यांच्यापासून तयार झालेली 3ही लोक, त्यांचे अधिपती ब्रह्मदेव इत्यादी, तसेच आम्ही सर्व देव ज्या काळाला भिवून त्याला पूजा सामग्री अर्पण करतो, तो काळ ज्या भगवंतांना घाबरतो, ते भगवानच आमचे रक्षण करते आहेत. प्रभो, आपल्याला कशाचे आश्चर्य वाटत नाही. आपण आपल्या स्वरूपाच्या साक्षात्काराने सर्वता पूर्ण काम, सम आणि शांत आहात. जो आपल्याला सोडून दुसऱ्या कोणाला शरण जातो, तो मूर्ख कुत्र्याचे शेपूट धरून समुद्र पार करू इच्छितो. मागील कल्पाच्या शेवटी वैवस्वत म्हणू, ज्यांच्या विशाळ शिंगाला पृथ्वीरूप नाव बांधून सहजपणेच प्रलयकालीन संकटातून वाचला, तेच मत्स्य भगवान आम्हा शरणागतांना वृत्तासुराने आणलेला
दुस्तर भयापासून अवश्य वाचवतील. प्राचीन काळी वाऱ्याच्या प्रचंड झंझावाताने उठलेल्या उत्तुंग लाटांच्या गर्जनामुळे ब्रह्मदेव भगवंतांच्या नाभिकमळातून भयंकर प्रलयकालीन पाण्यामध्ये पडला होता. तो त्यावेळी जरी असहाय्य होता, तरी त्यांच्याच कृपेने त्या संकटातून वाचला. तेच भगवान आम्हाला या संकटातून वाचवत. अद्वितीय असून सुद्धा त्याच प्रभूंनी आपल्या मायेने आम्हाला उत्पन्न केले आणि त्यांच्याच कृपेने आम्ही विश्व चालवत आहोत. ते जरी आमच्या समोर सर्व प्रकारच्या लीला करीत आहेत, तरी सुद्धा आम्ही स्वतःला ईश्वर मानित असल्यामुळे आम्ही त्यांचे स्वरूप पाहू शकत नाही. देव आपल्या शत्रूपासून फार दुःखी झाले आहेत, असे पाहून वास्तविक निर्विकार असूनही ते आपल्या मायेने देव, ऋषी, पशु-पक्षी किंवा मनुष्य इत्यादी योनीमध्ये अवतार घेतात आणि युगायुगात आपलेपणाने आमचे रक्षण करतात. तेच सर्वांचे आत्मा आणि परम आराध्य देव आहेत. तेच प्रकृती पुरुष रूपाने विश्वाचे कारण आहेत. ते विश्वापासून वेगळे आहेत आणि विश्वरूपही आहेत. आम्ही सर्वजण त्याच शरणागत वत्सल भगवान श्रीहरींना शरण जात आहोत. तेच प्रभू निजनन अशा आम्हा देवतांचे कल्याण करतील. श्री शुकदेव म्हणाले, महाराज, देवांनी जेव्हा अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली, तेव्हा स्वतः शंख, चक्र, गदा, पद्मधारी भगवान पश्चिमेकडे त्यांच्या समोर प्रगट झाले. भगवंताचे नेत्र शरद ऋतूतील कमळाप्रमाणे शोभत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे 16 पार्षद त्यांच्या सेवेत व्यग्र होते. श्रीवत्स चिन्ह आणि कौस्तुभमणी सोडल्यास ते सर्वजण भगवंतांच्या सारखेच दिसत होते. परीक्षिता, भगवंतांचे दर्शन होतात आनंदमग्न झालेल्या देवांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि नंतर हळूहळू उठून ते भगवंताची स्तुती करू लागले. देव म्हणाले, भगवन, स्वर्ग इत्यादी देण्याची यज्ञाची शक्ती आणि त्यांच्या फळाचा समय निश्चित करणारे काळही आपणच आहात. यज्ञात विघ्न निर्माण करणाऱ्या दैत्यांना आपण चक्राने छिन्न विछिन्न करून टाकता. आपली नावेही अनंत आहेत. आम्ही आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत. हे विधाता, सत्व, रजतम या 3 गुणांनुसार ज्या उत्तम, मध्यम आणि निकृष्ट गती प्राप्त होतात, त्यांचे नियमन करणारे आपणच आहात. आपल्या परमपदाचे वास्तविक स्वरूप या कार्यरूप जगातील कोणताही आधुनिक प्राणी जाणू शकत नाही. भगवान नारायण, वासुदेव, आदिपुरुष आणि महापुरुष आपणच आहात. आपला महिमा अमर्याद आहे. आपण परम मंगलमय, परम कल्याण स्वरूप आणि परम दयाळू आहात. आपणच साऱ्या जगाचे आधार तसेच अद्वितीय आहात. केवळ आपणच साऱ्या जगाचे स्वामी आहात. आपण सर्वेश्वर असून लक्ष्मीपती आहात. प्रभो, परमहंस परिव्राजक योगी जेव्हा आत्मसंयम रूप समाधीने चांगल्या तऱ्हेने आपले चिंतन करतात, तेव्हा त्यांच्या शुद्ध हृदयामध्ये परमहंसांचा वास्तविक धर्म असणाऱ्या भगवत जनाचा उदय होतो. त्यामुळे त्यांच्या हृदयातील अज्ञान रूप दार उघडले जाते आणि त्यांच्या आत्म्यामध्ये आपण आत्मानंद रूपात प्रकट होता. अशा आपणास आम्ही नमस्कार करीत आहोत. आपल्या लीलांचे रहस्य जाणणे कठीण आहे, कारण आपण कोणत्याही आश्रयाविना आणि शरीराशिवाय तसेच आमच्या सहकार्याशिवाय निर्गुण आणि निर्विकार असूनही या सगुण जगाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करता. ही गोष्ट नीटपणे आमच्या लक्षात येत नाही की या सृष्टीत देवदत्तासारख्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे उत्पन्न होऊन आपण कर्माच्या अधीन होऊन आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ भोगता, की आत्माराम, शांत स्वभावयुक्त व सर्वांना समदृष्टीने पाहणारे होऊन साक्षी भावाने राहतात. आपल्यामध्ये या दोन्ही गोष्टी असल्या तरी काही विरोध येत नाही, कारण आपण स्वतः भगवान आहात. आपले गुण अगणित आहेत, आपला महिमा अगाध आहे आणि आपण सर्व शक्तिमान आहात. आधुनिक लोक अनेक प्रकारचे विकल्प, वितर्क, विचार, खोटी प्रमाणे आणि कुतर्काने भरलेल्या शास्त्राचे अध्ययन करून आपले हृदय दूषित करून घेतात आणि याचमुळे ते दुराग्रही बनतात. त्यांच्या वादविवादात पडण्यात आपणास सवडही नाही. आपले खरे स्वरूप सर्व मायामय पदार्थांच्या पलीकडचे विशुद्ध आहे. जेव्हा आपण त्यातच आपल्या मायेला झाकून ठेवता, तेव्हा कोणती गोष्ट आपल्या बाबतीत अशक्य आहे. कारण आपल्यामध्ये कर्तव्य भोगत्वही नाही आणि उदासीनताही नाही. आपण दोहोंहून विलक्षण व अनिर्वचनीय आहात. जसे एकच दोरीचा तुकडा भ्रम असलेल्या पुरुषाला साप इत्यादी रूपात दिसतो, परंतु जाणकाराला मात्र दोरीच्या रूपात. तसेच आपणही अज्ञानी लोकांना कर्ता, भोक्ता इत्यादी अनेक रूपात दिसतात आणि ज्ञानी पुरुषांना मात्र शुद्ध सच्चिदानंद स्वरूपात. कारण आपण सर्वांच्या बुद्धीनुसार रूपे धारण करता.
आपणच सर्व वस्तूंमध्ये त्या वस्तूंच्या रूपाने राहता. आपणच सर्वांचे स्वामी आहात आणि संपूर्ण जगाचे कारण असलेले ब्रह्मदेव, प्रकृती इत्यादींचे हे कारण आहात. आपण सर्वांचे अंतर्यामी अंतरात्मा आहात, म्हणून जगातील सर्व गुणरूपात दिसतात. आणि श्रुतींनी मात्र सर्व पदार्थांचा निषेध करून फक्त आपल्यालाच शिल्लक ठेवले आहे. हे मधुसूदना, आपला महिमा अमृतमय रसाचा समुद्र आहे. त्यातील लहानशा थेंबाचाही केवळ एक वेळ स्वाद चाखल्याने हृदयात परमानंदाची निरंतर धारा वाहू लागते. त्यामुळे इह परलोकींच्या विषयभोगांच्या सुखाचा आभास विसरले आहेत. अशा सर्व प्राण्यांचे प्रिय सुहृदय आणि सर्वात्मा असणाऱ्या आपण परमात्म्यामध्ये जे आपले मन निरंतर लावून ठेवून आपल्या चिंतनाने सुख लुटतात, ते आपले अनन्य प्रेमी परमभक्तच आपल्या स्वार्थात निपुण आहेत. तेच भक्तजन आपल्या चरण कमलांच्या सेवनांचा त्याग करीत नाहीत, कारण त्यामुळे त्यांना या जन्म मरण रूप संसारात परत यावे लागत नाही. प्रभो, आपण त्रैलोक्याचे आत्मा आणि आश्रय आहात. आपण आपल्या 3 पावलांनी सर्व जग व्यापले होते आणि आपणच तिन्ही लोकांचे संचालक आहात. आपला महिमा त्रैलोक्याचे मन हरण करतो. दैत्य, दानव आणि असुर या आपल्याच विभूती आहेत, यात संशय नाही. परंतु आत्ताची वेळ ही त्यांच्या उन्नतीची नाही, असा विचार करून आपण आपल्या योगमायेने देव, मनुष्य, पशु, नृसिंह, मत्स्य इत्यादी जलचरांच्या रूपात अवतार घेऊन त्यांच्या अपराधानुसार त्यांना दंड देतात. हे दंडधारी प्रभू, आपणास योग्य वाटत असेल तर आपण त्या असुराप्रमाणे या वृत्तासुराचाही नाश करा. हे भगवान, आपण आमचे पिता, पितामह सर्व काही आहात. आम्ही आपलेच असून नेहमी आपल्या समोर आमचे मस्तक लववित आहोत. आपल्या चरण कमलांचे ध्यान करता करता आमचे हृदय त्याच प्रेमबंधनात बांधले गेले आहे. आपण आमच्या समोर आपल्या दिव्य गुणांनी युक्त सगुण रूप प्रगट करून आम्हाला आपलेसे केले आहे. म्हणून हे प्रभू, आम्ही आपणास अशी प्रार्थना करीत आहोत की आपण आपल्या दर्याद्र, विमाल, सुंदर आणि शीतल हास्ययुक्त अंतःकरणाने तसेच आपल्या मुखारविंदातून बाहेर पडणाऱ्या मनोहर वाणीरूप सुमधुर अमृतबिंदूंनी आमच्या हृदयाचा ताप शांत करावा. आमची आंतरिक ज्वाला विझवावी. प्रभो, जसा अग्नीच्या अंशभूत असणाऱ्या ठिंग्याच्या अग्नीला प्रकाशित करण्यास असमर्थ असतात, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमचा कोणताही स्वार्थ परमार्थ आपल्या पुढे निवेदन करण्यास असमर्थ आहोत. आपणास आम्ही सांगावयाचे तरी काय म्हणा, कारण आपण दिव्य मायेने संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याची लीला करीत आहात. तसेच सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये आणि बाहेरही ब्रह्मप्रधान आणि अंतर्यामीच्या रूपात विराजमान असतात. जगातील देश, काल, शरीर आणि अवस्था यांचे उपादान, कारण आणि कार्य रूपामध्ये आपणच असतात. आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात. आपण आकाशाप्रमाणे सगळीकडे आहात, निर्लिप्त आहात. आपण स्वतः परब्रह्म, परमात्मा आहात. म्हणून आम्ही ज्या इच्छेने येथे आलो आहोत ती सर्व स्वतः जाणून पूर्ण करा. आपण अचिंत्य, ऐश्वर्य संपन्न आणि जगाचे परमगुरु आहात. आम्ही विविध पापांचे फळ असणाऱ्या जन्म-मृत्यूरूप संसाराचे कष्ट दूर करणाऱ्या आपल्या चरणकमलांच्या आश्रयाला आलो आहोत. हे सर्व शक्तिमान श्रीकृष्ण, वृत्तासुराने आमचा प्रभाव आणि शस्त्रास्त्रे गिळून टाकले आहेत आणि आता तो तिन्ही लोकांना ग्रासू लागला आहे. आपण त्याला मारून टाकावे. हे प्रभू, आपण शुद्ध स्वरूप, हृदय स्थित, सर्वांचे साक्षी, अनादी आणि उज्ज्वल कीर्ती संपन्न आहात. संत लोक आपल्याच आश्रयाला येतात. संसाराची वाट सोडून जेव्हा फिरत फिरत आपल्याला शरण येतात, तेव्हा शेवटी आपणच त्यांना परमानंद स्वरूप इष्टफळ देता आणि त्यांचे कष्ट नाहीसे करता. हे कृष्ण, आम्ही आपल्याला नमस्कार करतो. श्री शुकदेव म्हणाले, परीक्षिता, जेव्हा देवांनी मोठ्या आदराने अशा प्रकारे भगवंतांचे स्तवन केले, तेव्हा आपली ती स्तुती ऐकून ते अतिशय प्रसन्न होऊन त्यांना म्हणू लागले. श्री भगवान म्हणाले, श्रेष्ठ देवांनो, तुम्ही स्तुतीयुक्त ज्ञानाने माझी उपासना केली आहे. यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. या स्तुतीमध्ये जीवांना आपल्या खऱ्या स्वरूपाची स्मृती आणि माझी भक्ती प्राप्त होते. हे श्रेष्ठ देवांनो, मी प्रसन्न झाल्यावर कोणती वस्तू दुर्मिळ आहे, तरी पण माझे अनन्य प्रेमी तत्ववेत्ते भक्त माझ्यापासून माझ्या व्यतिरिक्त आणखी कशाचीच इच्छा करीत नाहीत. जगातील विषयांना सत्य मानणारा अज्ञानी मनुष्य आपले खरे कल्याण जाणत नाही.
तसेच जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला विषय देतो तो सुद्धा अज्ञानीच होय. जशी रोग्याची इच्छा असूनही चांगला वैद्य त्याला कुपथ्य करू देत नाही, तसाच जीवाचे अत्यंतिक कल्याण जाणणारा विद्वान अज्ञानी लोकांना कर्माचा उपदेश करीत नाही. हे इंद्रा, तुझे कल्याण असो. आता उशीर करू नको. ऋषीश्रेष्ठ दधीची यांच्याकडे जा. त्यांचे जे शरीर उपासना व्रत आणि तपश्चर्येमुळे अत्यंत बलवान झाले आहे ते त्यांच्याकडून मागून घे. दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान आहे. अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोक्याने उपदेश केल्या कारणाने त्यांचे त्यांचे एक नाव अश्वशीर असे आहे. त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावाने दोन्ही अश्विनी कुमार अमर झाले. अथर्ववेदी दधीची ऋषींनी सर्वप्रथम माझा स्वरूपभूत अभेद्य नारायण कवचाचा त्वष्ट्याला उपदेश केला होता. त्वष्ट्याने तोच विश्वरूपाला आणि विश्वरूपाने तुला केला. दधीची ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार आहेत. ते तुम्हाला अश्विनी कुमारांच्या मागण्यावरून आपले शरीर अवश्य देतील. त्यानंतर विश्वकर्म्याकडून त्या अंगापासून एक श्रेष्ठ आयुध तयार कर. नंतर माझ्या शक्तीने युक्त होऊन तू त्याच्या शस्त्राने वृत्तासुराचे मस्तक उडव. वृत्तासुर मेल्यानंतर तुम्हाला पुन्हा तेज, शस्त्रास्त्रे आणि सर्व संपत्ती प्राप्त होईल. तुमचे कल्याण होईल. कारण मला शरण आलेल्यांना कोणीही मारू शकत नाही. अध्याय 9वा समाप्त.